की पाहू ऐसा गोपिका ऐसा गोपिका हे गाई गोपाल यमुनेच्या तटी गाई गोपाल यमुनेच्या तटी येते पाणी मिलोनी जगजेटी येते पाणी मिलोनी जगजेटी काठावर आलेले आहेत, गाईला चालायला पाठवलेलं आहे. मी एवढा वेळ आता काय करायचं, देव म्हटले परवा चला आपण क्रिकेट खेळू. आता तो क्रिकेट चेंडू चवगुणा खेळती वाळवंटी हा खेळ भारताचा आहे. 5,500 वर्षापूर्वी प्रभू पार्वतीने चेंडू चौगुणा असं म्हटलं. एक चेंडू आणि दुसऱ्या 4 वस्तू म्हणजे 3 काठ्या आणि एक बॅट झाले का 5 वस्तू. याच्यात बदल नाही, आतापर्यंत तेवढ्याच वस्तू आहे. एक काठी नाही कधी उभी करीत क्रिकेटमध्ये. किती काठ्या उभ्या करतात? 3 आणि एक बॅट चौगुणा आणि एक चेंडू अशा 5च वस्तू या खेळामध्ये तेव्हापासून. भगवंत म्हटला बॅटिंग मी करणार. टॉस जिंकला बरं का आणि बॅटिंग पहिली घेतली. पहिली बॅटिंग घेतली ना आपण. हे आता चालू आहे महिलांची क्रिकेट. पहिली बॅटिंग कुणी घेतली? भारतीय महिलांनी घेतली. चला आता देव म्हटला पहिले पोरं म्हटले बॅटिंग तू घेतो पण जोरात मारायचं नाही. चेंडू जर का त्या डोहात गेला तर काढायचा कोणी? हे म्हटलं चिंता करू नका. देवाला तो चेंडू डोहातच टाकायचा होता. म्हणजे जेवढं पाणी खराब केलंय ते काय करायचं होतं त्याला शुद्ध. आता इथं देवालाच यायला लागेल तुमचं पाणी शुद्ध करायला. तुम्ही खराब केलेलं तुम्ही काय चांगलं करू शकणार नाही. देवाने बॅटिंग घेताना पहिलाच मारलं, पहिला सिक्सर मारावा का देवाने? डायरेक्ट त्या कांबळा कळपाचं झाड होतं नदीच्या वरती, त्या झाडाच्या बॅचक्यात जाऊन अडकून बसतो. बरं म्हटली देवा आता हा चेंडू कुणी काढायचा? खाली डोह आहे, त्याच्यातून ज्या वाफा निघतात त्या नुसत्या वाफा जर लागला तर माणूस मरतो. एवढं विष आहे त्या डोहामध्ये. देव म्हटलं चिंता करू नका मी काढतो. वरती चढल्यानं झाड हडवलं तसं ते खाली पडलं डोहात. तसं देवाने उडी खाली मारली. आतमध्ये कालिया सर्प होता जो या सगळ्या पाण्याला खराब करणार आहे. त्या कालियाला मारायला देवालाच यावं लागेल. पण ही सगळी घाण कालियाने निर्माण केलेली आहे. आज ही कालिया आहे. 50ला हा डोह तुम्हाला बघायचा असेल तर रसायनीला जा.